जिसपे कोई नाराज नहीं ओ शेख सिराज है. मुळामध्ये माणसांची मन जिंकत कोणालाही नाराज न करता ज्याला काम करता येतं ती व्यक्ती शेख सिराज असते. अगदी मी आत्ता बोलतोय कळंब नगरीतील एक आदर्श व्यक्तिमत्व, एक आदर्श उद्योजक, कर सल्लागार, त्याचबरोबर महाराष्ट्र अधिकृत ऑडिटर्स असोसिएशनचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष, सिराज अँड कंपनीचे प्रवर्तक सन्माननीय शेख सिराज सुजाउद्दीन. अगदी पहिल्यापासून त्यांचे वडील सुजाउद्दीन शेख यांना नेहमी वाटायचं की आपल्या मुलाने नाव केलं पाहिजे, आपलं, आपल्या गावाचं आणि देशाचं सुद्धा. मला असं वाटतं की इतका मोठा विचार असणारी माणसं फार कमी पाहायला मिळतात. अगदी मुलं मोठी होत असताना आईवडिलांना एकच अपेक्षा असते की त्याने नोकरी करावी किंवा उद्योग करावा आणि आम्हाला सांभाळावं. परंतु सिराज यांच्या वडिलांना नेहमी वाटलं की आपल्या मुलाने राष्ट्राची सेवा करावी आणि ते आज या ठिकाणी ते करत आहेत. आणि म्हणूनच आज त्यांच्या कंपनीचं त्यांचं कार्य जर पाहिलं आपण तर फक्त कळंब शहरापुरतं मर्यादित नाही, तर अगदी केज असेल, उस्मानाबाद असेल, लातूर असेल, अनेक ठिकाणी ते पोहोचलेले आहेत. मला असं वाटतं की हे सगळं होत असताना वडिलांना प्रचंड आनंद होत आहे. कारण आपली मुलं जेव्हा चांगलं काम करतात तेव्हा कुठल्याही वडिलांना अभिमानच वाटतो. साहेब, तुमचं मुलाखतनामा या कार्यक्रमात स्वागत. आज अनेक पदं तुमच्याकडे आहेत, अनेक फर्म आपण या ठिकाणी अगदी यशस्वीने सांभाळत आहात. परंतु जिथून खऱ्या अर्थानं आयुष्याची सुरुवात झाली या कळंब नगरीपासून, नाही का, तर लहानपणीचे तुम्ही कसे होतात, म्हणजे घरचं वातावरण कसं होतं, काय सांगाल? सुरुवात मी अशी करेल की सर्वात प्रथम आपले धन्यवाद की आपण मला एक बोलण्याची संधी दिली आणि कुठंतरी आपण समाजात जे काही देणं लागतो किंवा समाजामध्ये आपलं थोडं एक बोलण्याची संधी आपण मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद. माझी सुरुवात सर कळंबपासून आहे. मी 1981चा माझा जन्म आहे. माझी 1ली ते 4थीपर्यंत मॉडल इंग्लिश स्कूल कळंबमध्ये शिक्षण झाले. शिक्षणाची सुरुवात सर मी काही एवढा हुशार विद्यार्थी किंवा एवढा हे नव्हतो. मी 45-50च्या आतलाच होतो. फक्त माझ्या वडिलांचा सतत मला पाठपुरावा, माझे गुरूंचा मला सतत सहयोग, मला योग्य मित्र पण लाभत गेली आणि घरचं वातावरण. मी 5वी ते 10वीपर्यंत माझं शिक्षण कळंबमध्ये. माझी 10वी पण सर 50च्या आतच आहेत, म्हणजे 50% कमी. पण योगायोगानं मला औरंगाबादसारख्या ठिकाणी शिक्षणाचा योग आला. तिथं गेल्यानंतर मला योग्य गुरु, योग्य वातावरण आणि सगळं व्यवस्थित मिळाल्यामुळं मी सर 11वी-12वीमध्ये 75-80च्या पुढंच मी चालत होतो. आणि ग्रॅज्युएशनमध्ये सर माझे पूर्ण अकाउंटिंगमध्ये 95-98 100पर्यंत मला मार्क मिळालेले आहेत. खरंच मला त्या वातावरणाचा म्हणा किंवा आपल्या समाजाचा किंवा आपल्या मित्र कंपनीचा वातावरणाचा फार योग्य मला संयोग मिळत गेला, त्यामुळे मी घडत गेलो. सर, 50 वर्षापूर्वी या ठिकाणी तुमच्या कुटुंबाने उद्योगामध्ये अगदी या ठिकाणी स्वतःचं स्थान निर्माण केलं. आजही ते कुटुंब आहे, तुम्ही स्वतः आता तुमचे बंधू उद्योग सांभाळतायत. तर विचारावंच वाटतं की 50 वर्षापूर्वी जेव्हा वडिलांनी इथं उद्योगात सुरुवात केली त्या काळात तुम्ही लहान असाल, नाही का, म्हणजे खरं तर तुमच्या बालपणापासून तुमचं कुटुंब उद्योगात आहे. तर काय सांगाल नेमकं की उद्योजक असलेले वडील तुमचे यांनी सतत कुठल्या तुम्हाला गोष्टी शिकवल्या, सांगितल्या की जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या भावाचा अगदी सर्वांगीण विकास झाला? सर्वप्रथम मी सुरुवात अशी करेल की आम्हाला बालपणापासून एक शिकवलं जायचं की आपण आपल्या नावाने आपल्याला कोणी ओळखलं नाही पाहिजे किंवा आपण जे काही काम करू ते आपल्या समाजासाठी म्हणा, आपल्या सोसायटीसाठी किंवा आपल्या देशासाठी आपण केलं पाहिजे. भले आपल्याला त्यामध्ये 2 रुपये कमी मिळून आपण इमान इतबारीनं जर काम केलं तर त्या कामाचा सुगंध ही बिलकुल दरवळच आहे किंवा त्या सुगंधामुळे आपल्याला बिलकुल म्हणजे कुठंतरी आपल्या गावाची पण प्रतिमा एक उंचावते. मला सांगायला अभिमान वाटेल सर की म्हणजे कळंबचा जुना काही हे असेल, जिथेही आमच्या
योग येतो तर लोक एक आदर्शाने बघतात, अरे फार चांगलं आहे, म्हणजे लोक आवडीनं काम देतात, आवर्जून काम देतात, विश्वासाने काम देतात. आता आमचं टॅक्सेशन एक असं क्षेत्र आहे की लोकांची गोपनीयता भरपूर असते आमच्याकडे. तर बिलकुल मला असे इथले जे चांगले मोठे ब्रँड आहेत किंवा आपल्या परिसरातले प्रतिष्ठित लोक आहेत, बिलकुल आम्हाला येऊन ते आमच्यापासून सॉल्व्ह करून जातात. किंवा त्यांचे जे काही प्रश्न असेल ते बिलकुल त्यांना प्रश्नाचं उत्तर किंवा त्यांचं जी काही अपेक्षाने येतात त्या अपेक्षेच्या पुढंच आम्ही त्यांना उत्तर किंवा त्याचा रिझल्ट देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. तुमचे वडील सुजाउद्दीन शेख हे तुम्हाला नेहमी सांगायचे की बेटा काम ऐसा कर की नाम हो जाएगा, नाही का? आणि हे नाव जेव्हा होतं तेव्हा आपलंच नाही तर आपल्या कुटुंबाचं होतं, नाही का? आपल्या गावाचं होतं, राष्ट्राचं होतं. कारण प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य असतं की प्रत्येकाने चांगलं बनलं पाहिजे. तुमच्या वडिलांनी तुमच्याकडे एक अपेक्षा ठेवली होती की तू चांगला नागरिक बन, आणि त्या दृष्टीने तुम्ही अगदी मेहनत घेतली आणि आज या कळंब तालुक्यामध्ये एक चांगले नागरिक म्हणून तुमची ओळख आहे. कारण तुम्ही उद्योजक, वकील, सीए या सगळ्या पदव्या नंतर असतात, आधी तुमचं कॅरेक्टर असतं. तर आपल्या मुलाचं कॅरेक्टर सर्वोत्तम असावं यासाठी म्हणजे लहानपणी कशा प्रकारे वातावरण भेटलं की जेणेकरून की दिवसेंदिवस की तुमच्यामध्ये तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये या ठिकाणी बदल होत गेला? सर्वप्रथम असं आहे की सर, आपल्याला एक छोटे छोटे जे टिप्स असतात वडिलांचे म्हणा, सोसायटीचे म्हणा, आपल्या मित्र कंपनीचे, आपण सतत नम्रता पाहिजे. नम्रता जर आपल्याकडे असेल तर बिलकुल आपण आपल्या अपेक्षापेक्षा आपल्याला जास्त मान सन्मान किंवा आपल्याकडनं लोकांच्या पण बरेच अपेक्षा असतात, तर ते आपण बिलकुल त्यांना कुठंतरी एक फुलफिल पर्यंत घेऊन जातो किंवा त्यांना कुठंतरी आपण एक न्याय देण्याचा प्रयत्न करतो सर. आपली इच्छा किंवा आपले जे अंतर्मन आहे त्या अंतर्मनामध्ये योग्य तुमचे जर समाजाला देण्यासारखं काही असेल तर बिलकुल म्हणजे त्याला दिलं पाहिजे किंवा समाजाची पण एक सेवा केली पाहिजे, ते आपलं एक कर्तव्य आहे. बऱ्याच वेळेला साहेब आपण बघतो की हल्ली बऱ्याचशा मुलांना 100पैकी 100 गुण मिळतात, परंतु जर व्यवहारामध्ये बघितलं, समाजामध्ये बघितलं तर कुठलाच गुण नसतो, म्हणजे वागण्या बोलण्याचा. पण तुमच्या बाबतीत जर बघितलं तर सुरुवातीला गुण कमी होते, परंतु जे वागण्या बोलण्याचे व्यवहारातले जे गुण असतात ते मात्र 100पैकी 200 होते. आणि ते गुण वाढवण्याचं जे कसब आहे ते वडिलांकडे होतं. म्हणजे तुमच्याकडनं त्यांनी ते करून घेतलं की तुझे करणं आहे, तुझे जाणं आहे, तुझे चलणं आहे, हे सतत जे सांगणं असतं ते वडिलांचं होतं. तर त्या काळामध्ये जेव्हा वडील अभ्यासासाठी पाठपुरावा करायचे तर कधी असा कंटाळा किंवा राग यायचा वडिलांचा? राग तर म्हणता ना, कारण त्यांनी सतत आम्हाला म्हणजे प्रॅक्टिकल सांगायचे की उदाहरणार्थ समजा एक शेतकरी आहे किंवा एक मजदूर आहे की त्यांना कसं म्हणजे ते त्याचं कुटुंब चालवतो किंवा त्याचं एक जे म्हणजे रक्ताचं ज्याला आपण पाणी म्हटलं, एक मन आहे, रक्ताचं पाणी केल्याशिवाय पुढचं दिसत नाही, तसं काय आम्हाला सतत सांगायचे किंवा तेवढं कष्ट करावं लागतं. तर त्यातूनच हा निर्माण होता ना. जर मी एवढं कष्ट करून तुम्हाला शिकवतो किंवा तुम्हाला काहीतरी मी देण्याचा प्रयत्न करतो किंवा समाजामध्ये तुम्हाला कुठंतरी प्लॅटफॉर्म देण्याचं हे करतो, तुम्हाला कष्टच केलं पाहिजे, तुम्हाला ते झटलंच पाहिजे, त्याला कुठंतरी तुम्हाला ते निर्माण करता आलं पाहिजे. कुछ किए बिना जय जयकार नाही होती, नाही का? कारण तुम्हाला काहीतरी करावं लागेल, बनावं लागेल. असं तुम्ही मग उल्लेख केला की लहानपणापासूनच तुम्ही उद्योगात सुद्धा अगदी लक्ष देत होता, म्हणजे अगदी वर्ग 6वी पासून. तर शाळेतला अभ्यास, शाळा, तिथली शिस्त हे सगळं सांभाळत अगदी उद्योगात सुद्धा लक्ष देणं, मग या सगळ्या पूर्ण प्रक्रियेमध्ये कधी खेळायला वेळ भेटला का मग? सर्व फार तुम्ही सुंदर प्रश्न उपस्थित केला. माझे जे बालमित्र आहेत ते मला म्हणजे असं कधी मध्ये चिडवायचे की तू आमच्यात थोडा मिक्सअप होत नाही किंवा थोडा माझा असं तो बालपणामधल्या काही गोष्टी राहिल्यात किंवा मी तो आनंद घेऊ शकलो नाही सर. मला म्हणजे जास्त माझं मन व्यवसायामध्ये किंवा व्यावसायिक वातावरणामध्येच मला तो आवडायचा. नंतर मी त्याचे माझे समजा कॉलेजच्या जीवनामध्ये तसे मित्र तयार करून किंवा तसे एक ग्रुप तयार करून, समजा क्रिकेट असेल किंवा अजून काही त्या प्रकारचे जो काही हे असेल तो आनंद मी नंतर घेतला सर. 10वीच्या नंतर बिलकुल तसा मी योग आला मला आणि मी ते नंतर मला त्याचा आनंद. इसका मतलब है जब आप बच्चे थे तब सब जो बच्चे थे तुम्हारे जो तुम्हारे दोस्त थे वो सब नाराज थे क्योंकि उनके साथ आप खेळते नाही थे. तर ज्यावेळेला मुलांना, तुमच्या मित्रांना वाटायचं की आपल्याबरोबर तुम्ही खेळावं, तर त्यावेळेला तुमची मानसिकता काय होती नेमकी? मला म्हणजे ते व्यवसायाची किंवा ह्या वातावरणाची गोडी लागली होती सर. अक्षरशः मी माझ्या बालपणात असे काय थोडं दिवस मला तर जास्त आठवत नाही, पण आमच्या कुटुंबामध्ये आवर्जून आज सांगतात मला की समजा माझं एक 3:30-4चं जे शाळेचा टाईम होता त्यावेळेस काही क्लासेसचं वगैरे क्रेज नव्हतं सर.
अच्छा. मी आपलं जी काय रुटीनचे कामं वगैरे करून 5:30-6ला दुकानी यायचो आणि मला झोप तिथंच लागायची. पुन्हा मला ते आमच्या दुकानाचं कर्मचारी असं कागेवरती घेऊन पुन्हा घरी आणायचं, असं म्हणजे बरेच वेळेस घडलेले. म्हणजे एक लक्ष होतं की आपला अभ्यास झाल्यानंतर जो मोकळा वेळ आहे त्या ठिकाणी न खेळता वडिलांना मदत करणे किंवा उद्योगातले बारकावे समजावून घेणे. तर अगदी फार लहान वयामध्ये तुम्हाला हे सगळे बारकावे समजले. कुठल्या कुठल्या गोष्टी त्या काळात तुम्हाला समजल्या की आज तुम्हाला बेनिफिट होतो? म्हणजे त्याचा खास एक करून वडिलांचं बोलणं असेल, वडिलांचा व्यवहार असेल, आलेला ग्राहक असेल किंवा त्यांना कसं बोलणं किंवा उद्योग कसा हँडल करणं, नाही का? तर कोणत्या अशा गोष्टी होत्या की त्याचा आज अगदी 100% तुम्हाला फायदा होतोय? एक तर समाजामध्ये ओळख म्हणा किंवा आपल्याला एक ओळखीचा भरपूर फायदा झाला किंवा आपल्याला काही छोटे छोटे टिप्स असतात ते आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेजमधूनच समजतं. जर आपण ज्यावेळेस त्या ग्राउंडला काम करू किंवा त्या अनुभवातूनच आपण पुढं जातो. एक मला सर 7वी-8वीच्या पुढं मी सर व्यवस्थित व्यवसाय माझा सांभाळायचो. समजा जी काय मला टाईम मिळत असेल 1 तास 2 तास तरी मी बिलकुल व्यवसायासाठी देत होतो. तर मला ती गोडी निर्माण झाली होती. हे सतत व्यवसायामध्ये लोक येणं, त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे, त्यांचे म्हणजे आपण इमॅजिनेशन वेगळं करतो आणि प्रॅक्टिकल ज्यावेळेस आपण बाजारात किंवा बाजारपेठेमध्ये कसं वागावं लागतं तर ते गुण सर माझे सोबतच होते. ज्यावेळेस मी कळंब सोडून औरंगाबादला गेलो तर मला म्हणजे जे व्यापारी लाईनचे सोडून जे मित्र होते माझे तर माझ्यासोबत असं सतत सल्लामसलत करायचे किंवा मला आवर्जून घेऊन जायचे किंवा मला हे प्रोडक्ट घ्यायचे, मग त्याच्याबद्दल थोडी माहिती म्हणा किंवा तिथल्या व्यापाऱ्यांशी संवाद, तर त्यांना फार म्हणजे ते आकर्षण वाटायचं. सिराजभाई, तुमची ओळख खरं तसं तर अगदी वकील साहेब आहे, अगदी कर सल्लागार वेगवेगळी अगदी आहे ओळख, पण माझ्याकरता तुम्ही आज भाई आहात. लहानपणी तुम्ही तुमच्या नजरेतनं जे ग्राहक बघत होतात आणि आत्ताही पाहत आहात, तर अगदी 30 वर्षापूर्वीचा ग्राहक आणि आत्ताचा ग्राहक काय फरक पडतो नेमका? म्हणजे काय बदललेलं नेमकं असं वाटतं? समाजामध्ये सर एक तर टेक्नॉलॉजीमुळे बराच फरक आला आहे. पूर्वी लोकांमध्ये आपुलकी, नम्रता, एक थोडा वेळ देण्याची भावना होती. आत्ता सध्या नाही येते सर. आत्ता एकदम इन्स्टंट आहे. सध्या आत्ता येणारा कस्टमर पण त्याच्याकडे समजा एक 10 मिनिट आपल्याकडे वेळ असेल तर त्याच्याकडे अजून एक 2-3 कामाची लिस्ट असते किंवा त्याचं जे टायमिंगमुळं तो काय एवढा पूर्वीसारखा हे राहिला नाही. आता समजा पूर्वीपेक्षा नफे चांगले आहेत किंवा अजून मार्केटची ओव्हरटेल किंवा मार्केटची डिमांड भरपूर आहे, पण कस्टमरकडे जो तो आपुलकी म्हणा, जो स्नेह होता, जो माया होती, ते आता थोडं आशात दिसत नाही. एक निश्चित आहे की सिराजभाई, मला विचारावंसं वाटतं की काळानुसार ग्राहक बदलला, स्वभाव बदलला, नाही का? आता कुणाला वेळ नाही आहे, परंतु एक निश्चित आहे की काळ बदलला परंतु सिराजभाई बदलले नाहीत. कारण तुम्ही कालही शांत होतात, आजही कुल आहात आणि उद्याही राहाल. तर सतत स्वतःला शांत ठेवणं यासाठी काय करावं लागतं नेमकं? कारण माणसाचा स्वभाव बदलत राहतो खरं तर, पण वर्षामध्ये ऋतूसुद्धा बदलतात, पण तुम्ही मात्र तुमचा स्वभाव मात्र बदलू दिला नाही. एक मला तर असं वाटतं सर, आपण जसं काम करताना प्रत्येक काम आपण करणं शक्य नाही सर. आपण कुठेतरी 10 रुपये जर आपण नफा कमवत असेल तर त्याच्यामधलं काही ना काही समाजाला आपण दिलं पाहिजे किंवा तसे तुम्हाला एक टीम निर्माण करता आली पाहिजे. तुमचे काम ज्याला आपण बायफ्रिकेशन म्हणतो, आता सध्या त्या गोष्टी आपण समजा एक मोठे जे एंटरप्रेनर्स म्हणा किंवा मोठे जे आपण स्पीच किंवा जे कोच वगैरे असतात सर, त्यांच्या तुम्ही एक बारकाईनं लक्ष करा त्यांच्या बोलण्यामध्ये. तर त्यांचं सगळं म्हणजे आत्ता आपण ऐकतोय, आता मी तर बालपणापासून ते शिकलो होतो की बाबा आपलं जे वर्क आहे ते कुठंतरी बायफ्रिकेट करता आला पाहिजे. समाजाला तुम्ही 10 रुपये कमवले तर बिलकुल त्यातला त्यांना वाटा दिलाच पाहिजे. तर जोपर्यंत आपण ते निर्माण करत नाही तोपर्यंत तुम्हालाही थोडं एक रिलॅक्सेशन म्हणा किंवा जे काम करायची शैली असते ती शैली निर्माण होत नाही. जर आपण जर स्वतःपूर्ण जर कामं केले तर तुमचा जो नॅचरल जो एक स्वभाव आहे तो स्वभाव चेंज होतो सर. निश्चितच मला प्रेक्षकांना अगदी सांगायला आवडेल की वर्षभर जर बघितलं आपण तर दर 4 महिन्याला ऋतूसुद्धा बदलतो. अगदी उन्हाळा वातावरण वेगळं असतं, हिवाळ्यामध्ये वातावरण वेगळं असतं आणि पावसाळ्यातलं सुद्धा वातावरण वेगळं असतं. परंतु एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या समोर आहेत, शेख सिराज. निश्चितपणे मागच्या अनेक वर्षापासून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने अगदी खास करून एक गोष्ट, एक पथ्य ठेवलं की नफा असो किंवा तोटा असो, आपण आपला स्वभाव सोडायचा नाही. आणि कदाचित तुमचा स्वभाव तुमच्या यशाला या ठिकाणी सहाय्य करतो. कारण बोललेले जे शब्द असतात ते परत येत नाहीत आणि म्हणून ते शब्द जपून वापरायचे असतात, चांगलं वागायचं असतं आणि मग मार्केटला तुमचं नाव तयार होतं. अगदी वडिलांची जी इच्छा होती की पोराने नाव केलं पाहिजे आणि खरंच आज साहेब ते नाव करतायत. मी त्यांच्या वडिलांचं दोघांचंही कौतुक करतो. साहेब, मला एक विचारावंसं वाटतं की 10वी पर्यंत नेमकं आयुष्य कसं होतं तुमचं? म्हणजे अगदी अभ्यासातलं असेल,
उद्योगातलं असेल किंवा घरातलं असेल, हे आयुष्य कसं होतं आणि कशा पद्धतीने आपण जगलात ते. एक साधारणच होतं, पण फक्त माझा स्वभाव आज आहे तसाच आहे. माझे जुने मित्र वगैरे मला जर भेटले, बिलकुल म्हणजे ते मला सांगतात ते ॲज इट इज आहे तो. कारण मी तो बदलण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आपला जो सिम्पलनेस आहे किंवा जे आपला जुना स्वभाव आहे, तो ॲज इट इज राहिलाच पाहिजे. कारण त्याच्यामध्ये सर तो खरा आनंद आहे. लोग मौसम की तरह बदल जाते हैं मगर तुम नहीं बदले. मला असं वाटतं की ही खरं आर्ट आहे, कला आहे खरं तर. 10वी नंतरचं जे आयुष्य असतं तिथून खरं तर एक टर्न मिळतो नाही का, आणि मग आपल्या मनामध्ये जे काही इमेज असते की मला काय व्हायचं नेमकं, आणि मग तुमच्या मनामध्ये काय संकल्पना होती, कारण वडील तर एवढं सांगायचे तुला चांगलं शिकायचं आहे फक्त, आणि तुम्ही शिकत गेलात. 10वी नंतर जेव्हा तुम्ही 10वी पासआउट झालात त्यावेळेला पुढचं आयुष्य नेमकं काय होतं आणि पुढील निर्णय आपण कसे घेतले? एक 7वी किंवा 8वीमध्ये असताना सर मला असं वडिलांनी आमचे जे व्यवसायाचे CA होते ते लातूरचे होते, गोपाल भाऊ अग्रवाल म्हणून. मग मला त्यांनी 2-3 वेळेस घेऊन गेले, त्यांची ओळख करून दिली आणि त्यांनी सांगितलं मग इथून पुढं काय असेल समजा एक छोटं मॅसेंजरसारखं, पूर्वी एवढं टेक्नॉलॉजी वगैरे नव्हती, ते चलन असेल किंवा काही डॉक्युमेंट असेल काही बिलं असेल तर मी घेऊन जायचो. आणि त्यांनी मला आवर्जून सांगायचे वडील आमचे किंवा तिथे गेल्यानंतर थोडं बस बघ. मला तिने सकाळी समजा 8:30-9 जी काय अर्लियर जे टायमिंग असेल त्या टायमिंगला पाठवायचे. मी तिथे गेल्यानंतर तो वातावरण बघायचो, माझ्या लक्षात यायचं. आणि त्यावेळेस काय होतं सर, म्हणजे तो प्रॉपर जो ओनर आहे किंवा जो उद्योजक आहे लातूरमधले ते प्रॉपर लोक यायचे. आता समजा एक थोडं काळ बदलला, आता समजा असिस्टंट म्हणा मॅनेजर म्हणा हे लोक येतात, तर मी त्यांना बारकाईनं बघायचो. आणि 7वी-8वीमध्ये मला तिकडनं आल्यानंतर ती पण एक गोडी लागली होती. मी आमच्या मित्र कंपनीत सांगायचो की बाबा मला इन्कम टॅक्सचा वकील व्हायचं आहे. तर मुलं थोडं हसायचे त्यावेळेस, कारण मी थोडा हुशार पण नव्हतो. आणि एक आम्हाला नंतर सर एक 10वीला पुस्तक पारण म्हणून एक विषय होता अकाउंटिंग. तर मी जिद्दीनं त्या विषयामध्ये सर्वात वर्गात फर्स्ट होतो. जेवढे 100पैकी 100 बरोबर त्याला मी मार्क घ्यायचा. माझा एक अजून एक लहान बालपणीचा मित्र आहे गोकुळ जाजू म्हणून, त्यामुळे दोघं ते सारखंच मार्क घ्यायचे त्याच्यामध्ये. ज्या वेळेला तुम्ही सांगितलं की मला हे व्हायचं आहे नाही का, त्यावेळेला मुलं हसायची. मग हसल्यानंतर मला असं वाटतं की त्यांच्यामुळे तुम्हाला आणखी प्रेरणा भेटली असेल की अरे हे हसतायत म्हणजे मला हे करून दाखवायचं आता. आणि खरंच जेव्हा भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी आधी सत्यामध्ये उतरल्या त्यावेळेला त्या हसणाऱ्या मित्रांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय होत्या? बिलकुल त्याने गमतीनं हे करायचे. पण नंतर ज्यावेळेस आमची आज पण भेट होते तर बिलकुल जुने दिवस जर आठवले तर तो माझा कॉन्फिडन्स म्हणा किंवा माझ्यामध्ये तो एक समजा सकारात्मक भूमिका मी बदलली नाही सर. कारण मी ज्यावेळेस मला ते बघितलं मी तर मी पण असं ठरवलं की आपल्याला काही ना काही हे क्षेत्र योग्य आहे आणि आपण याच्यामध्ये पुढं जाऊ शकतो. कारण मला ते 10वीला एक अकाउंटिंग पुस्तक पालन म्हणून होतं, त्याला आपण इंग्लिशमध्ये आता अकाउंटिंग असं शब्द देऊ. तर तो मला पण त्याची गोडी लागली होती. त्यानंतर मी 11वीला कॉमर्सच विषय निवडला. त्यानंतर माझं त्याच्यामध्ये पण मी एक स्पेशलायझेशन सर मराठवाड्यामध्ये तो पहिलाच एक आहे की अकाउंटिंग ऑडिटिंग अँड टॅक्सेशन. म्हणजे मी 11वीमध्ये ते विषय हाताळले सर, जे की समजा ग्रॅज्युएशन नंतर आपल्या भागामध्ये होतं ते. त्यावेळेस समजा आमच्या वडिलांनी ते शोधून किंवा थोडा ॲनालिसिस करून ते बरोबर विषय काढला होता. आणि त्यावेळेस नेमकी आपल्या विलासराव देशमुखांनी तो दिला होता, तो पहिलाच कोर्स होता. अच्छा, त्यांच्या काळात झालेलं. बरंचसं शिक्षण त्यानंतर औरंगाबाद झाले आपले का उल्लेख. तर औरंगाबाद या मोठ्या महानगरामध्ये मोठ्या शहरामध्ये शिक्षण झालं, तिथं आलेले अनुभव, तिथला मित्रपरिवार आणि एकूणच किती वर्ष आपण त्या ठिकाणी आपण थांबलात? औरंगाबादमध्ये सुरुवात मी अशी केली की आपण एकदम औरंगाबाद मराठवाड्यातलेच पण आता आपण ग्रामीण भागातले. सुरुवातीला आम्ही गेल्यानंतर समजा मुलं आमच्या सोबतचे हसायचे आम्हाला, कारण आपली समजा बोलण्यात आपण जी आपली जी शैली आहे ग्रामीण शैली म्हणा किंवा बोलण्यामध्ये जे आपण गडबड करतो तर थोडं ते मुलं आपली समजा एक हे करायचे. तर आपल्याला त्या गोष्टी लक्षात आल्या नाही किंवा त्यांनी आम्हाला एक 2 मिनिटातच ओळखायचे, तुम्ही उस्मानाबादचे का, तुम्ही बीडचे का. म्हणजे ते कसं तिथं तो आपल्या भागातला लगेच दिसून येत होतो बोलण्याच्या शैलीनं ते ओळखायचे नाही. तर नंतर ते आमच्या लक्षात आलं की आपण कुठं चूक करतोय. मग ती चूक आम्ही थोडी सुधारली. नंतर मग थोडं मैत्री वगैरे होत गेली, पुन्हा अगदी व्यवस्थित तिथं जमून घेतलं आणि सुंदर शिक्षणाचा योग म्हणा. कळंबमध्ये जेव्हा शिक्षण सुरू होतं म्हणजे प्राथमिक असेल माध्यमिक असेल त्यावेळेला एक बाब अशी होती की शाळा सुटली की वडिलांचा उद्योग होता. पण जेव्हा औरंगाबादला गेला कॉलेज सुटल्यानंतर मग वडिलांचा तिथं उद्योग नव्हता आणि मग इतर अगदी जो फ्री टाईम होता खरं तर मोकळा वेळ, मग त्या वेळामध्ये नेमकं काय होतं? त्यावेळेमध्ये सर माझं व्यवसायाचे काही गुण असल्यामुळं
माझ्यासोबतची जी मित्र कंपनी मग मी ज्या हॉस्टेलला होतो तिथं एक माझा फार मोठा परिवार मला निर्माण करता माझ्या स्वभावामुळं. तर मुलं मला असं आवर्जून घेऊन जायचे पर्चेसिंगला असेल म्हणा किंवा काय सल्ला मसलत करणे. त्यावेळेस मला तिथून माझा मित्र कंपनीचा वर्ग म्हणा किंवा मी त्यावेळेस पॅन कार्डचं पण काम सुरू होतं सर. मी कॉलेजला असताना मी ते पण पार्ट टाईम काम करायचो. मला म्हणजे मी तिथून जाणे कॉन्फिडन्सनं काम आणणे. तर मला मग ते आमचे सर पण मला आश्चर्य करायचे, तू अजून 11वीलाच आहे, तू बरोबर एवढं कसं आहे. मला माझ्यात हॅबिट आहे ते. आणि मी सुरुवातीला म्हणजे असं घरचेकडनं पैशाची अपेक्षा फार कमी ठेवली सर. म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. पण माझी मला एक समजा एक ज्याला आपण खुद्दारी म्हणतो की आपल्याला ते आवडायचं सर. म्हणजे मला असं म्हणजे त्रास देऊ वाटायचं नाही. मी आपल्या समजा घरच्यांना मी फार क्वचित पैसे मागितले सर. माझं मी बरोबर जास्तीत जास्त तिथं ॲडजस्ट करायचं. आणि किंवा माझ्यासोबत अजून एक माझा गुन्हे काही मी सांगायला नाही पाहिजे की समाजामधले काही गरीब पण विद्यार्थी होते सर तिथं. मी त्यांना भरपूर मदत करायचो. म्हणजे मी 100 रुपये तिथं कमवले तर त्यातले 50-60 रुपये बिलकुल मी त्यांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्नच करायचो. सिराजभाई, तो गुण तर आजही आहे. म्हणजे कमवायचं काय, तर हे नाव कमवायचं होतं नाही का, आणि तेच आजही आपण कमवत आहात. कधीच या ठिकाणी पैशाला तुम्ही अगदी फर्स्ट प्रेफरन्स दिलं नाही, तर त्याला कधी तुम्ही गौण स्थान दिलं आणि पहिल्यांदा माणसं बघितली. आजही कुठल्याच व्यक्तीला आपण नाराज करत नाहीत, कुठली व्यक्ती नाराज होणार नाही याची काळजी करतात. कधी मग 10-20 काय असेल ते अगदी सोडून दिलेले असतात, परंतु त्या पैशामुळे माणसं तुटली नाही पाहिजेत ही आपली विशेष काळजी असते. जेव्हा औरंगाबाद शहर सुटल्या गेलं आणि मग पुढं तरी आता आपल्याला स्थिरावचं आहे नाही का, तर त्यावेळेला परत तुम्ही कळंब शहराकडे आलात. तर इथं येऊन म्हणजे परत उद्योगाची सुरुवात केली आपण, तर जे स्वरूप राहिलं नेहमीच आपलं उद्योगाचं ते कुठलं होतं आणि आज आहे. माझं सर ग्रॅज्युएशन औरंगाबादमध्येच झालं. त्यानंतर मी टॅक्सेशनमध्ये लॉ केलं. लॉ केल्यानंतर मी एक माझी अशी इच्छा होती की मी थोडं पुण्याचं हे वातावरण बघू. मी पुण्यामध्ये मला सर 4 वर्ष राहण्याचा योग आला. मी तिथं CAचं ॲडमिशन घेतलं. माझं CA फाउंडेशन आणि एंटर हे मेरिटमध्ये आहे. पण काही समजा माझ्या योग म्हणा किंवा त्याच्यामुळे मला ते फायनलचे काय माझे ग्रुप राहिलेत सर. नंतर थोडं एजचा पण क्रायटेरिया होता. त्यामुळे आणखी माझं इथं थोडं व्यवस्थित बिझनेस सेटल पण होता. त्यामुळे मी आहे ते सोडून पुन्हा मग माझ्या गावी परत येऊन एक कुठंतरी आपल्या भागाची एक संधी किंवा त्यावेळेस आत्ता थोडं झालं. त्यावेळेस मी ज्यावेळेस परत आलो तर त्यावेळेस एवढा क्रायटेरिया नव्हती किंवा मी काम करायला उत्सुकता म्हणा किंवा आपलेपणाची भावना म्हणा किंवा आपले जे लोकांना आपण कुठंतरी ज्ञानाचा फायदा दिला पाहिजे, त्याचा आपण म्हणजे अगदी नाममात्र किमतीमध्ये जास्तीत जास्त आपण कसं समाजामध्ये जास्त लोकांना निर्माण करू, टॅक्सेशनमध्ये आणू, गव्हर्नमेंटला त्याचा फायदा झाला पाहिजे, यांनाही त्याची सबसिडी मिळाली पाहिजे, असे म्हणजे बरेचसे कामं केलेत. बरेच लोक जोडलेत. बऱ्याच लोकांचा व्यवसाय जोडण्यामध्ये एक हातभार आहेच. कर सल्लागार म्हणून आज तुमची ओळख आहे. त्याचबरोबर तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात उस्मानाबाद जिल्ह्याचे, महाराष्ट्र अधिकृत ऑडिटर्स असोसिएशन. तर याच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय सुरू असतं, कशा पद्धतीने काम सुरू असते सांगा सर. आमचं सर एक असोसिएशन आहे महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिस महाराष्ट्र ऑडिटर्स असोसिएशन. हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर जे काय प्रश्न असतील आमचे किंवा आपण जे काम करताना अजून जास्तीत जास्त वोलाटाईल म्हणा किंवा जास्तीत जास्त आपण ट्रान्सपरन्सी किंवा अद्ययावतपणा लोकांना दिला पाहिजे. काम करण्यामध्ये लोकांचे बिलकुल जे काही प्रश्न असतात, असे काही प्रश्न असतात जटिल की ते आपण असोसिएशनशिवाय सोडू शकत नाहीत. मग असे प्रश्नांची आपण तिथं मांडणी करून त्यांच्याकडनं समजून किंवा असे काही बरेचसे प्रश्न आम्ही ते सॉल्व्ह केलेले आहेत किंवा त्याच्यातनं आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे निश्चितपणे संघटना पाहिजे आणि ती संघटना जर मजबूत असेल तर आपले प्रश्न सुटल्या जातात. सर, सिराज अँड कंपनीचे सुद्धा आपण प्रवर्तक आहात. तर व्यक्ती तर एकच आहे, परंतु काम मात्र अनेक सुरू आहेत आणि तेही अगदी शांत डोक्याने नाही का. बऱ्याच वेळा जर कामाचा जर ओझा वाढला तर माणूस चिडचिड होतो, म्हणजे त्रागा करतो, राग येतो. तसं तुमच्या बाबतीत तसं घडत नाही खरं तर. मग हे सगळं जे आहे कशा प्रकारे याची हँडलिंग मॅनेजमेंट सुरू असतं सर? याच्यामध्ये सर आपण काम करताना मला ते कसं वाटतं की जर प्रामाणिकपणा जर असेल किंवा आपल्या अंतर्मनामध्ये जर योग्य आपण जर एक हे केलं आपल्याला काम चांगलंच करायचं, योग्य करायचं आणि विश्वासानं करायचं, तर बिलकुल मी तर म्हणेन की असं म्हणजे कधी होत नाही. जर आपण कुठंतरी खोटं काम केलं मग त्याचं बाउंड्रेशन जास्त येतं सर. निश्चितच. आणि मला असे म्हणजे आमचे गुरु म्हणा किंवा असं एक वातावरण लाभलेलं आहे की चुकीचं जर काम करायचं तर त्याला एनर्जी भरपूर लागते. त्याला असे अनेक म्हणजे लॉजिक त्याला म्हणजे बरेच उभं करावं लागतं. चांगलं जर काम करायचं असेल तर फार योग्य आहे सर. त्याला अगदी म्हणजे प्लेन काम जर करायचं असेल, चांगलं काम करायचं असेल तर मी तर म्हणतो त्याला जास्त बुद्धीची पण गरज नाही.
अगदी त्याला लाईनीतच राहिलं पाहिजे बस, गलत एवढंच गलत गरज आहे. आखिर गलत होत आहे हा, नाही का? yes. आणि त्यामुळे आपण चांगलं काम केलं पाहिजे. मला दुसरा मुद्दा सर विचारायचा वाटतो की आता साधारणतः या क्षेत्रामध्ये येऊन किती वर्ष झाले आणि याच्या माध्यमातून तुम्ही आज म्हणजे कोणत्या कोणत्या शहरापर्यंत म्हणजे कुठं कुठं हे तुमचं काम सुरू ते सांगा. मला सांगायला अभिमान वाटेल की मला 15 वर्ष झाली सर मी टॅक्सेशनमध्ये काम करतो. आणि विशेष म्हणजे मी सर माझे सहकारी जे आहेत फक्त 1 किंवा 2 फील्डमध्येच काम करतो. माझं तसं नाही सर. मी सर इन्कम टॅक्स, GST, टॅक्स ऑडिट, तुमचे ट्रस्ट ऑडिट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, पेटंट, गॅझेट असे म्हणजे विविध प्रकारचे जे काम आहेत तर आपण त्याच्यामध्ये जास्त करून विशेष काम करतो. जर तुमच्या सबसिडीचे प्रकरण असेल, MSMEचे प्रकरण असेल, जी अदर दॅन ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये आपला जास्त रोल असतो. किंवा माझ्यासोबत तशी एक टीम आहे किंवा तसे म्हणजे सल्ला मसलत करायला किंवा माझ्या तसं जर ग्रुप मी तयार केला. माझी खरी संपत्ती म्हणजे शिक्षणामध्ये जसं माझ्या स्वभावामुळे मला ते लोक आकर्षित झाले. आज मी इथं बसून समजा बरेचसे कामं त्यांच्याकडनं करून घेतो किंवा मी स्वतः करतो किंवा माझे ब्रांचेस आहेत. आणि आपण जर विश्वासाने जर सोबत त्यांना घेऊन चाललो किंवा आपला जर विश्वास त्यांच्या मनामध्ये असेल तर बरोबर ते काम घडत चालतं. तुमच्याकडे आलेली कुठलीच व्यक्ती सहसा नाही तर कधीच नाराज होणार नाही याची आपण काळजी घेता. मला असं वाटतं की आपण स्वतःबद्दल गॅरंटी घेऊ शकतो नाही का, परंतु लोकांचा स्वभाव सांभाळणं, लोकांना सांभाळणं, त्यांना नाराज न करणं खरं तर एक चॅलेंज आहे खरं तर. आणि तुम्ही अद्याप मागच्या 15 वर्षापासून हे चॅलेंज स्वीकारलं आणि सांभाळलं सुद्धा. तर कधी असा प्रसंग येत नाही का की की एखादी व्यक्ती नाराज झाली बाबा किंवा परत ते आलीच नाही, असा प्रसंग कधी घडलाय का? नाही, होतंच रे. त्यामध्ये काम करताना कसं आहे की आपलं समजा एक क्षणिक आहे, माणसाचा हा स्वभाव सारखाचा एक क्षणिक आहे. त्यांना गुन्हेगार असतो किंवा एखादा बोलताना तो एक शब्द त्याचा पडतो किंवा ते कुठंतरी एक रागीट स्वभाव असतो. पण आपल्यामध्ये पण ते एक आत्मशक्ती पाहिजे की आपण कुठंतरी त्याचा एक वेळेस ऐकून घ्यायचं पण नंतर त्याला आपला मित्रच करायचा. असे माझे बरेच आहेत सर. आता व्हिडिओ बघताना कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचेल. कुठंतरी माझे समजा काही काळामध्ये ते समजा विरोधक होते किंवा काही समजा शाब्दिक काही चकमक झाली असेल तर मी सर संयमच बाळगतो. आणि नंतर त्यांना बिलकुल असं गाठून म्हणा किंवा कुठं भेटून म्हणा त्यांना बरोबर ते एक शबासकीची थाप म्हणा, त्यांनी काही चांगलं काम केलं असेल तर बरोबर त्यांचं म्हणजे पाठपुरावा करणे, त्यांना म्हणजे शुभेच्छा देणे. एखादी व्यक्ती जर काही चुकून बोलले आपल्याला तर ते मनात नाही ठेवायचं. हा, मनात ठेवायचं नाही. अगदी ज्या वेळेला प्रसंगी त्या व्यक्तीला बोलायचं, त्या व्यक्तीचं अभिनंदन करायचं. मला असं वाटतं की यासाठी मनाचा फार मोठेपणा लागतो खरं तर. कारण हल्ली बघतो आपण की प्रत्येक व्यक्तीमध्ये इगो आहे, एक गर्व आहे आणि तो गर्व त्या व्यक्तीला पुढे जाऊ देत नाही का. आणि तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही पहिल्यापासूनचे पत्ते पाळले की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हे आपल्या जवळ नाही ठेवायचं. इगो असेल, गर्व असेल तर आपण इन्सान आहोत, आपण माणूस आहोत आणि मग माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. आणि तसं तुम्ही वागत आहात आणि त्याचंही पोच पावती म्हणजे आज तुमचं नाव होते खरं तर. सर मला विचारायचं वाटतं की सगळ्यात जास्त तुमचं मन कुठं रमतं, म्हणजे ॲज अ म्हणजे कर सल्लागार म्हणून का सिराज अँड कंपनीचे प्रवर्तक म्हणून की आणखी काही? मला तर सांगायला आवडेल की मन रमतं म्हणण्यापेक्षा मला एक जिंदा दिली गेलं म्हणतो आपण. म्हणजे समोरच्या आलेल्या व्यक्तीला आपण कसं समाधान करू किंवा मी असा एक विचार करतो की आलेला माणूस जे आहे कुठंतरी तो एक बॉदरेशनमध्ये किंवा कुठंतरी एक टेन्शनमध्ये असेल, आपल्यासोबत त्यांना 10 मिनिट बसल्यानंतर त्याला एक आनंद वाटला पाहिजे, त्याला एक असं काहीतरी सुगंध घेऊन गेला पाहिजे आपल्याकडनं तो. आणि एक एनर्जी पाहिजे की आपल्यासोबत बसल्यानंतर त्याला एक असं एनर्जी घेऊनच तो जातो. आणि माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की त्याला भले आपल्याला पैसे न देऊ पण माझ्याकडनं भेटले तर त्याला एनर्जी मिळाली पाहिजे, त्याला एक अभिमान वाटला पाहिजे. मला एक मुद्दा विचारायचा आहे की बऱ्याच वेळेला काय होतं की फेस टू फेस आला की ठिणग्या उडतात, म्हणजे नाराजी असते खरं तर. परंतु तुमच्या समोर जी व्यक्ती येते फेस टू फेस तर ती अगदी रिफ्रेश होते, फ्रेश होते. तर एखाद्या व्यक्तीला रिफ्रेश करणे, फ्रेश करणे किंवा त्याला प्रसन्न करून वाटायला आवडेल म्हणजे यासाठी काही वेगळ्या ट्रिक्स वापरता का? ट्रिक्स म्हणण्याविषयी काय माहिती सर, कुठंतरी आपण थोडं ऐकून घेण्याची थोडी आपण जर समजदारपणा किंवा तो एक भावना जर ठेवली तर निसर्गाचं सर असं एक भरभरून नाही. समजा उदाहरणार्थ आपण एका व्यक्तीचं एक 10 मिनिटासाठी ऐकून घेतलं तर मी अनुभवलं सर की त्यांना आपल्याला सर आपण कुठं त्याच्याकडे गेलो किंवा त्याचं आपलं भेट झाली तर त्याच्या मनामध्ये एवढी मोठी जागा निर्माण होते. कारण आपण ह्या व्यक्तीला कधी काळी समजा थोडं दुखावलं होतं, काही शब्दानं दुखावलं म्हणा, काही अपशब्द बोललो तर बिलकुल आपण त्यावेळेस संयम बाळगून तर जर थोडं ऐकून घेतलं नंतर त्याला प्रेमानं आपण जर त्याला साथ दिली तर तो बिलकुल आपलाच होऊन जातो सर. सर मला एक मुद्दा आणखी विचारायचा आहे की तुमच्या कुटुंबाचं या ठिकाणी मागच्या अनेक वर्षापासून नाव आहे, 50 वर्षापासून या कळमच्या मार्केटमध्ये तुमचं नाव आहे. तर नेहमीच ज्या वेळेला सामाजिक जबाबदारी असते
नाही का, त्यावेळेला तुम्ही तुमचं कुटुंब सहभाग नोंदवतं. तर हा वडिलांचा जो वसा आहे सामाजिक कार्याचा, तर तुमचं आज नेमकं सामाजिक कार्य काय असतं, कशा प्रकारे समाजातील लोकांना मदत करतात? मी तर म्हणाल की मी पैशापेक्षा जर लोकांचं आलेल्याचं समाधान, त्यांना आल्यानंतर एक फ्रेशनेस, माझ्याकडनं काहीतरी एनर्जी, आणि त्यांच्याकडनं काही चुकत असेल तर मी बिलकुल आवर्जून सांगतो की सर तुमच्याकडनं हे थोडं रस्ता चुकताय, तुम्ही थोडं हे बदल करा. म्हणजे त्यांचे कुठंतरी 1000 रुपये वाचवणं किंवा त्यांचे लाखो रुपये वाचवणं हे पण कुठंतरी आपण एक डोनेशन देण्यासारखंच काम आहे, समाजकार्याचे ते सुद्धा. समाजकार्याचे. किंवा असे म्हणजे त्यांना आपण आवर्जून विचारतो, तुम्हाला काय समजा आमच्या क्षेत्राशी निगडीत म्हणा किंवा माझ्या काही नॉलेजचा तुम्हाला काय फायदा होत असेल तर बिलकुल मला सांगा, तुमच्यासोबत मी खंबीर उभा आहे. शेख सिराजजी यांनी एक फार चांगला आपल्याला मंत्र दिलेला आहे की समाजसेवा म्हणजे जा आणि मदत करा, हे तर आहे समजा, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काम करत आहात त्यातनं पुढच्या व्यक्तीचे 4 पैसे वाचले पाहिजेत. आणि ही भावना सतत तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचे 400, 500, 1000, 2000 तुम्ही वाचवता तेव्हा निश्चितपणे त्या व्यक्तीकडनं मग दुवा मिळते. आणि हे सुद्धा सामाजिक कार्य आहे. कारण तुम्ही जे करताय तेच प्रामाणिकपणे करा, तेच मोठं सामाजिक कार्य होऊन बसतं. मला सिराजभाई विचारायचं तुम्हाला की आत्तापर्यंतची ही जी वाटचाल आहे, कधी काळी अभ्यासामध्ये एवढी प्रगती नव्हती, परंतु कसं वागायचं, कसं बोलायचं हे मात्र वडिलांनी शिकवलं, नाही का. आणि आज हा प्रवास इथपर्यंत येऊन ठेपला आहे, मुलाखतीपर्यंत. खरं तर आत्तापर्यंत या वाटचालीचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता, म्हणजे कोणामुळे हा प्रवास घडला? खरं याचं श्रेय आमचे कुटुंबाचे सर्व सदस्य, माझी आई, वडील, बंधू, माझे चुलते, मला समाजाने जे घडवलं, माझे गुरु, माझे मित्र, सर्वांचा ह्याच्यामध्ये बिलकुल सर्वांगीण सोबत आहेच. माझी पत्नी, सर्वांचा सहकार्य आहे. याच्यामुळे मी घडू शकलो किंवा इथपर्यंत पोहोचू शकलो. मैं नाराज नहीं और कोई मुझ पे नाराज नहीं क्योंकि मैं सिराज हूँ. आणि सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांची मनं या ठिकाणी जिंकत चालायचं असतं खरं तर. कारण तुम्ही जग जिंका अगर न जिंका, पण माणसं जिंका, नाही का. कारण तुम्ही किती पैसे कमावले याहीपेक्षा किती माणसं कमावली हे खूप महत्त्वाचं असतं. आणि सुजाउद्दीन शेख त्यांचे वडिलांनी नेहमी सांगितलं की बाळा, की तुला या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणूनच आज सिराजभाई यांचं नाव फक्त कळंबपुरतं मर्यादित न राहता अगदी केज असेल, अगदी अनेक ठिकाणी, अनेक शहरं आहेत, अनेक गावं आहेत, तिथपर्यंत ते त्यांचं काम गेलेलं आहे. कारण तुमचं काम बरंच काही सांगून जातं. कारण तुमचं कर्म हे तुम्हाला मोठं करायला असतं. निश्चितच या ठिकाणी या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या प्रेक्षकांना कळंब नगरीतील कर सल्लागार, वकील साहेब, वेगवेगळी नाव आहेत खरं तर, एक आदर्श यशस्वी उद्योजक, त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र अधिकृत ऑडिटर्स असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत, अनेक पदव्या आहेत, अनेक या ठिकाणी पदं आहेत. हे सगळं असताना सुद्धा स्वभाव शांत आहे. जसं कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी म्हणतो आपण, तसे ते कूल माइंडेड आहेत. सन्माननीय शेख सिराजजी यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना नक्की आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.